बळीराजा संतापल्यावरती तो कुणाची तमा बाळगत नाही याचाच प्रत्यय आज अमरावतीमध्ये आला। अमरावतीमध्ये कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्याचा संताप पाहायला मिळाला। या संतापलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या चुकीच्या धोरणांचे वाभाडे काढलेत। एवढंच काय तर माणिकराव कोकाटेंच्या भिकारी वक्तव्यावरून सुद्धा या शेतकऱ्यानं त्यांचा जोरदार समाचार घेतला। तसंच आपल्या अडचणींचा पाढा सुद्धा या शेतकऱ्याकडनं वाचण्यात आला। शेतकऱ्यांचा संताप आणि व्यथा एकाच वेळी दाखवणारा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे। आम्हीच बसून राहिलो, तू सांग एक तरी उपाशी आहे काय? 60 कोटी होती तर आपली उपास पडे 1 रुपया भिकारी नाही घेत दादा। लय मोठं थापड आहे ते शेतकऱ्याला। आम्ही 1 रुपयात विमा दिला। कोण्या शेतकऱ्याची मागणी आहे विम्याची सांग पहिले। भिकारी नाही घेतले का? ते जीप लगडाले पाहिजे। कोकाट्या तू वकील होता, त्याला वकिलाचा मंत्री करायला पाहिजे होता। शेतकऱ्याचं लेण नाही समजत। दौरा व्हायचे त्याला धोरण विचारलं, वानमेरा कायले म्हणते, घुस कायले म्हणते, मामुजी काय न मारा लागते, तुझ्या धोरणा नव्हते म्हणून देश आत्मनिर्भर आहे दादा। येईन सांगा आम्हीच बसून राहिलो, तू सांग एक तरी उपाशी आहे काय? 60 कोटी होती तर आपली उपास पडे 1 कोटी झोपे लोक। एवढं आम्ही उत्पादन केलं। माय एकच म्हणणं आहे, आयात निर्यात धोरण मोकळं करा। तुम्हाला भिकही नाही मागत। आमच्या मालाला कुठे भाव आहे? पाकिस्तानात इका लागते का अफगाणिस्तानात इका लागते कांदे? एक जण सांगे माया गावात साहेब म्हणे जागतिक मंदी आहे। मतलब ट्रम्प तुझ्या संग बोलत असते का रोजचा? तुलाच माहित आहे माझ्या इकडे मंदी आली का जागतिक मंदी? दादा माय असं म्हणणं आहे, एक भाषेत एक ऐकून मायन एक तुमच्या तज्ञाचं ठेवा। त्याला लोक मानन ते खरं, तुमच्या डोक्यानं होईन का सर? आत्मनिर्भर करला का? आम्ही किती दूर पाहिजे या देशाला? दूर तू भाव सांग। दूर नाही पिकवली तर दादा 6 महिने त्याची गांड धुतल्याशी राहणार नाही। आम्ही पिकून देतो, निसर्गालाही नाही भेट। आत्मनिर्भर सांगतो या शेतकऱ्यात दम आहे। किती 150 300 कोटी झाली। चॅलेंज सांगतो कृषी विभागाचे शास्त्रज्ञ। तर अमरावतीमधल्या कृषी महोत्सवामधला हा व्हिडिओ आहे, जिकडे हा शेतकरी दादा आपल्याला सरकारच्या धोरणांविषयी या ठिकाणी वाभाडे काढताना दिसतोय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जे विधान केलेलं होतं पीक विम्याच्या संदर्भामध्ये, त्या विधानाचा सुद्धा या शेतकऱ्यांना समाचार घेतलेला आहे। 1 रुपयात पीक विम्यावरनं कृषी मंत्र्यांनी भिकाऱ्याशी ज्या पद्धतीनं तुलना एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या केलेली होती, त्या प्रकारावरनं सुद्धा या शेतकऱ्यानं अक्षरशः सरकारचे वाभाडे काढलेले आहेत। बळीराजा संतापला की नेमकं काय होतं त्याचं उदाहरण म्हणून या व्हिडिओकडे खरं तर महाराष्ट्रानं बघायला हवं। याचाच प्रत्यय आज अमरावतीमध्ये आला। अमरावतीमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या कृषी महोत्सवामधला हा व्हिडिओ आहे जो आता आपण बघतोय, ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला शेतकऱ्याचा संताप पाहायला मिळतोय। संतापलेल्या या शेतकऱ्यांना सरकारच्या चुकीच्या धोरणांचे अक्षरशः वाभाडे या ठिकाणी काढले। इतकंच काय तर माणिकराव कोकाटे यांच्या भिकारी वक्तव्यावरून सुद्धा त्यानं समाचार घेतलाय। आणि याविषयी प्रतिक्रियेसाठी शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू शेट्टीजी, आपलं स्वागत पुढारी न्यूजवरती। सगळ्यात आधी या बळीराजानं नेमकं काय म्हटलं हे आपण आधी तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि त्यानंतर अर्थातच तुमची प्रतिक्रिया। घुस काय 1 रुपया भिकारी नाही घेत दादा। लय मोठं थापड आहे ते शेतकऱ्याला। आम्ही 1 रुपयात विमा दिला। कोण्या शेतकऱ्याची मागणी आहे विम्याची सांग पहिले। भिकारी नाही घेतले का? ते जीप लगडाले पाहिजे। कोकाट्या तू वकील होता, त्याला वकिलाचा मंत्री करायला पाहिजे होता। शेतकऱ्याचं लेण नाही समजत। दौरा व्हायचे त्याला धोरण विचारलं, वानमेरा कायले म्हणते, घुस कायले म्हणते, मामुजी काय न मारा लागते, तुझ्या धोरणा नव्हते म्हणून देश आत्मनिर्भर आहे दादा। येईन सांगा 1 रुपया भिकारी नाही घेत दादा। लय मोठं थापड आहे ते शेतकऱ्याला। आम्ही 1 रुपयात विमा दिला। राजू शेट्टीजी, आपल्यापर्यंत त्यांचा मुद्दा पोहोचला असेल। त्यांचा मूळ आक्षेप हा स्वाभाविक आहे की कृषी मंत्र्यांनी ज्या पद्धतीनं तुलनात्मकरित्या भाष्य केलं भिकारी आणि पीक विम्या संदर्भातलं, त्याच्यावरनं त्यांनी हा सगळा संताप व्यक्त केलेला आणि आणखी काही धोरणांविषयीचे त्यांचे आक्षेप। निश्चितच या शेतकरी तरुणाचं काही रागा आहे तो चुकीचा नाही आहे। सरकार अशा पद्धतीनं वागायला लागलेलं आहे। एक तर कुठल्याही शेतकऱ्यानं आम्हाला 1 रुपयाला विम्याचं संरक्षण द्या असं म्हटलेलं नव्हतं। प्रचलित जी काही पद्धत होती 2-4% रक्कम संरक्षित रकमेच्या भरायची ते भरत होते। परंतु दुखणं हे आहे की या विमा कंपन्या फ्रॉड करून चुकीचं रेकॉर्ड तयार करून महसूल अधिकारी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांना विमा नाकारतात
आणि शेतकऱ्याच्या नावानं सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकतात. नाव शेतकऱ्याचं पण दरोडा टाकतात या विमा कंपन्या, आणि शेतकऱ्याला मात्र त्याचा लाभ काहीच मिळत नाही. नुकसान होऊन सुद्धा त्याला भरपाई मिळत नाही. आणि म्हणून ती इमानदारीनं खरोखरच नुकसान झालं असेल तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या, त्या विम्याचे पैसे भरायला शेतकरी तयार होता, हे शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. परंतु 1 रुपयाला विम्याचं रक्कम भरून म्हणजे इतकी नगण्य रक्कम ठेवायची की जेणेकरून शेतकऱ्याला गेला तर 1 रुपया गेला काय त्यात असं वाटावं. आणि हा जो गैरप्रकार होतो, हा जो भ्रष्टाचार होतो, त्याकडे शेतकऱ्यांना कानाडोळा करावा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी 1 रुपयाला पीक विमा केलेलाच नाही आहे. त्यांची पापं झाकण्यासाठी, त्यांच्या पापाकडे दुर्लक्ष करण्यासाठी, यांच्या भ्रष्टाचारावर कडे जनतेचं दुर्लक्ष व्हावं यासाठी 1 रुपयाला पीक विमा योजना आणलेली आहे. बरं, धन्यवाद राजू शेट्टी जी या प्रतिक्रियेसाठी.